नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99 जे साताऱ्यामध्ये इतक्या मोठ्या थाटात साजरं झालेलं आहे. आज शेवटचा दिवस आहे. खऱ्या अर्थानं या संमेलनाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग जर पाहिला, जसं साहित्याने आपण तृप्त झालेलो आहोत, तसं या ठिकाणी जी व्यवस्थापन करण्यात आलेलं आहे, जे खाण्याचे सर्व पदार्थाची आपण रेलचेल केली, आलेल्या सर्व पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं, त्या खरे ताई आज आपल्या समवेत आहेत. नमस्कार. माननीय छत्रपती महाराज शिवेंद्र बाबा हे संयोजक आहेत आणि कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी सर, या दोघांचं खूप सहकार्य लाभलं आणि त्यांनी सेवेची संधी दिली, त्यामुळं आम्ही हे सगळं करू शकलो. मला असं वाटतं की फक्त सातारमध्येच हे घडू शकतं, कारण आत्तापर्यंत म्हणजे मी बरंच काम केलं, पण आज येणाऱ्या सगळ्या लोकांना चांदीच्या ताटामध्ये भोजन हे सातारकरांनी दिलं आणि आम्ही ते करू शकलो. याबद्दल मी आयोजक म्हणून, म्हणजे आयोजकांचं आणि मला करता आलं म्हणून मी सगळ्यांचेच आभार मानते आणि भविष्यात याचा मला नक्की उपयोग होईल. बाबा आणि विनोद कुलकर्णी सर नक्कीच आमचं नाव सगळीकडे रेकमेंड करतील अशी आशा करते मी. आणि मी माझ्याकडनं 100% नाही, 1000% देण्याचा प्रयत्न केलाय. आमच्या सगळ्यांनी उत्तम सेवा दिलेली आहे. तुम्ही किती वर्ष झालं या व्यवसायामध्ये आहात आणि याआधी पण आपण साहित्य संमेलनामध्ये अशा पद्धतीने काम केलं आहे, त्याबद्दल थोडंसं? कराडचं 2004 सालचं संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच होतं. तिथंही आम्हाला सेवेची संधी मिळाली आणि तिथंही म्हणजे PV नरसिंहराव, शरद पवार साहेब, त्यावेळेचे पंतप्रधान होते PV नरसिंहराव सर, तर त्यांना खूप जेवण आवडलं. त्यांचे लिखित अभिप्राय आहेत माझ्याकडे. आणि पवार साहेब तर सकाळी आमच्याकडे जेवल्यानंतर संध्याकाळी त्यांना नॉनव्हेजचं जेवण होतं, तरी ते तिकडं न जाता आमचं भरलं वांग भाकरी खायला ते आमच्याकडे आले. हा सगळ्या त्या लोकांचा मोठेपणा आहे. आणि आज इथं पण सातारमध्ये 3 दिवस आम्ही काम करतोय, तर माझे एकूण सगळे सहकारी ऑलमोस्ट आम्ही 200 लोक आहोत इथं. अहोरात्र या सगळ्यांच्या सेवेत आहोत. तर ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर 3 पिढ्यांचा प्रवास आहे. माझे चुलत सासरे होते, त्यांनी खरं तर ह्याची पायाभूत भरणी केली. आजची 3री पिढी आहे आमची, माझ्या मुलांची, की गेली 3 पिढ्यांचं आमचं काम आहे. त्याच्यामुळं पदार्थ रुचकर, विनम्र सेवा हे म्हणजे करतोच आम्ही आमच्याकडून उत्तम आणि चांगलं देण्याचाच प्रयत्न केलेला आहे. खूप जणांनी मला अभिप्राय दिला की 4 दिवस आम्ही तुमच्या हातचं जेवतोय, अगदी तुम्हाला अन्नपूर्णेचा वरदहस्त आहे आणि आम्हाला घरची आठवणच आली नाही. एकाने तर असा पण अभिप्राय दिला की बायको पण एवढ्या प्रेमानं चौकशी करत नाही, इतकी चौकशी तुम्ही आपुलकीनं केलेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे 99 साताऱ्यामध्ये एवढ्या मोठ्या थाटात साजरं झालं, या सगळ्या संमेलनाचा जो महत्त्वाचा भाग जो आहे, म्हणजे जसं मी मागाशी म्हणालो की साहित्यानं आपण तृप्त झालो, तसंच इथं आल्यानंतर सगळ्या पाहुण्यांची, मान्यवरांची जी शुश्रूषा करण्यात आली, अगदी नेटक्या नियोजनामध्ये ती करण्यात आली. खऱ्या अर्थानं साताऱ्याचं हे संमेलन यशस्वी करण्यामध्ये नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मसापचे कार्याध्यक्ष जे सन्माननीय विनोद कुलकर्णी सर आहेत आणि मावळा प्रतिष्ठानचा प्रत्येक एक पावळा की ज्याच्यामुळं खऱ्या अर्थानं इतकं चांगलं आणि संमेलन झालं. या संमेलनाचा भाग असलेल्या खरे ताई इतकं महत्त्वपूर्ण त्यांचं योगदान आहे. हे खरं तर कुठंतरी यावं या अनुषंगानं विनंती केल्यानंतर त्या आपल्याशी त्यांनी संवाद साधला, त्याबद्दल गुरुच्या गप्पा परिवारातर्फे आपण त्यांचं मनापासून आभार मानूयात. धन्यवाद ताई.